पण ये कॅमेरा झाला लवकर जाऊ दे मोबाईल झाला व्हिडिओ काढायचा सगळे मजेत ना तर मजेत असतात पाहिजे पुन्हा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन भन्नाटदार व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी जाण्यात आपण आता नवीन ॲडव्हेंचर ठिकाणी कारण की आज आपण विसापूर आणि लोहगड हे दोन्ही गड लोणावल्यामध्ये आहे इथं आपण व्हिजिट करणार आहे तर बघत राहा माझी पूर्ण व्हिडिओ आणि लास्टपर्यंत एंडपर्यंत बघत राहा तर भेटूया आपण डायरेक्ट विसापूर आणि लोणावल्यामध्ये विसापूर लोहगड हे किल्ले मुंबईवरून पुण्याला जाताना लोणावळा या ठिकाणी वसलेले आहेत विसापूर या गडाची उंची समुद्रसपाटीपासून 3500 फूट एवढी आहे आता आम्ही विसापूर गडाला व्हिजिट करतो आहे तर बघत राहा पूर्ण विसापूर गडाची माहिती तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहेत विसापूरच्या कच्च्या रस्त्याला गाडी बस पार्किंगला लावून आम्ही उतरलो बसमधनं आणि कच्चा रस्ता धरला विसापूरकडे जायला कारण आम्ही आधी विसापूर गड पूर्ण करणार आहेत नंतर लोहगडासाठी जाणार आहेत आज जेमतेम 1.5 किलोमीटर रस्ता असेल समोर पायथ्याशी विसापूर गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी आधी लोहगड लागतो मग विसापूर पण आम्ही आधी विचार केला का आधी विसापूर गड पूर्ण करूया चेक करूया बघ गुफा दिख रहा है क्या मैं उधर देख दो तीन इधर देख उधर पावसाळ्यात आलोय पण पावसाळ्यात काही पाणी दिसत नाही पडेल असा जर पाऊस पडला तर मजा आली असते ट्रेक करायला बघूया मोसम तर नाही दिसत पण पडायला पाहिजे आता समजेल वरती चढताच 1 ते 1.5 किलोमीटर चालून आम्ही आता आलेलो आहे विसापूर गडाच्या पायथ्याशी हे गडाच्या पायथ्याखालचे दुकान आहे तिथं हॉटेल छोटे छोटे कॅन्टीन आहेत चहा नाश्ता वगैरे आणि समोर विसापूर गड बघू शकता तुम्ही आणि इथं आमचे पूर्ण मित्रमंडळी जमा होतात मग त्यांची वाट बघतो आम्ही ते सगळे आले तर आम्ही जोडल्यावरती जायला सुरुवात करूया अजून मागे थांबलेत काही जण चला इथने आता ट्रेकिंग चालू होते आमची गडाच्या पायथ्यापासून बघा समोरच विसापूर गडावरती जायला तिथून चालू होते आमची ट्रेकिंग बघा विसापूर किल्ला चलो चलते हैं खाऊ काय आहे का आपल्याकडे नाही ना चल चल आलो चल चल पुढे चल पिशवीत काय येते ते काय देतात पिशवीत काय बाबा काय नाही का तो पिशवी तुला वडलच पिशवी घे चल काय त्याच्यात आम्हाला एक दे देईन तुला मी वाटलं असतं वरती किती नाही तो चिप्स दे त्याला माझ्याकडे खाऊ नये म्हणून त्याला नाही आहे थांब
हा चल आता ए तर रे राहुल चल सेल्फी नाही तर मोबाईल घेऊन जाईल सेल्फी तुझा चल रे राहुल काय तुम्ही पण एका चिप्स द्यायला एवढं घाबर चिप्स कुठे आहे माझ्याकडे काय होतं ते? अरे नहीं उसको लगा केली है क्या उसमें पीला पीला दिखा ना वो चलो चलो छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी महादेव महादेव तर मित्रांनो पाऊस पडायची सुरुवात पण झालेली आहे. पाऊस पडतोय, खूप मजा येते ट्रेकला. पावसामध्ये ट्रेक करायला मजाच वेगळी असते. बघू शकता तुम्ही पण. पाऊस पडल्यावर एकदम सांभाळून चढायला लागतो, कारण की दगडी खूप पाणी पडून स्लिप झालं होतं पायथ्यावर दगडींच्यावर. आणि हा रस्ता पूर्ण असंच आहे दगडींचा, कारण की हा गडाला पायऱ्या नाहीत. पायऱ्या म्हणजे इंग्रजांच्या काळात तोडून टाकलेले आहेत. हे बघा, असं एक एक माणूस क्रॉस झाल्यावरच खालून वरती चढता येईल, कारण की वरचा आल्याशिवाय आपल्याला वरती जाता येणार नाही. म्हणून थांबावं लागतं असं. वरचा तोपर्यंत खाली उतरत नाही तोपर्यंत. आणि असे थोडे थोडे रस्ते पण असे कठीण आहेत. मौसम खूप मस्त आहे. पावसाचा आनंद घेत घेत आम्ही चढतो वरती. आणि मित्रांनो, गर्दी पण बघू शकता गडावर किती गर्दी आहे. अजून आपण रस्त्याला चालतोय तरी एवढी गर्दी असते. वरती किती गर्दी काय आयडिया नाही. हा बघा कसा हा रस्ता पण दगडी निवडून चालत जायला लागतो. पाऊस पडत असल्यामुळं एकदम सांभाळून चढायला लागतो, आणखी पाय घसरला तर लागू शकतो. जास्त पाऊस झाल्यावर इथं धबधबा पडत असेल असं वाटतंय मला. सनी, हे आमचे सर, सनी सर, विसापूर. मस्त वाटतं पावसात. नंबर चल चल मी आलोच. चल सनी, ये कॅमेरा भिजला माझा. लवकर ये, जाऊन ते मोबाईल झाला खराब. पण व्हिडिओ काढायची.
ना सगळ्यांना काय करायला ऐका रे चौकी आहे चौकीच्या समोर तिथे एंट्रन्स असेल तर त्या एंट्रन्ससाठी इथे चौकी बसवली आहे. त्याचं नाव वगैरे कुठलं जायचं तो कोण आहे कुठल्या खात्यातलं आहे त्याचा पुढे एंट्रन्स घेऊन जायचं. आता जी सगळ्याची ही जी बाजू आहे ही चक्कर आहे. गेलेलो रायगडाला महादरवाजा होता असा त्याचा एंट्रन्स आहे. ये रे एंट्रन्समध्ये काय करणार तू तुझ्या सोसायटीमध्ये तुझा एक वॉचमन बसत असेल तर काय करणार तुझं नवीन जर मोठी सोसायटी असेल तुझं नाव त्या ताईंनी खूपच चांगली अशी माहिती सांगितली. तुम्हाला ऐकायला आलं का नाही ते नाही माहीत, पण सांगितलं का इथे पहिले मेन गेट होता, वरती पूर्ण अशी कमानी होती, ते आता इंग्रजांनी पूर्ण पाडून टाकले आणि साईडला सगळे दगड झालेले आहेत. बघू शकता तुम्ही पूर्ण दगड इकडं तिकडं इंग्रजांनी काय सुरुंग लावले असतील, बॉम्ब लावून उठवले. आणि त्याच साईडला हे पाण्याच्या टाक्या आहेत. चल बाहेर चल इथं काहीच नाही. आणि तिथून आतमध्ये आल्यावर आपण वरच्या बाजूला गेल्यावर समोर तिकडे पाठी लावलेले महादेवाचं मंदिर. महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. हा बघा इकडं पाठी लावलेले महादेव मंदिराकडे. आपण आधी महादेव मंदिराकडे जाऊयात, बघूया. महादेवाच्या मंदिराच्या मागे हा कुंड आहे वाटतं, पाण्याचा तलावामध्ये कुंडच असू शकतो तो. अजून तसं आहे बघा, पाणी पण त्याच्यात. जाऊया कुठून इथे. आपण आतमध्ये जाऊन येऊ महादेवाच्या मंदिरात. राहुल गाडीचा मोबाईल हे बघा मित्रांनो, इथे वरती 2 तोफा आहेत, छोट्या तोफा आहेत. आणि ह्या तोफाच्या आतमध्ये दारूगोळा अजून आहे बघा. शिवकालीन असलेल्या तोफा आहेत, ते अजून तिथले तिथेच आहेत. तिथे समोर निशाणा करून ठेवलेला आहे तोफांचा, म्हणजे ह्या जागेवरून हरवल्या नसतील. पहिल्यापासून आहेत तिथं तेव्हाच आहेत त्या. थोडा पाय करतो, बूट स्लिप झाला. हा पण एक रस्ता आहे. हा रस्ता वरून खालून वरती येण्यासाठीच आहे, पण हा रस्ता बहुतेक जण तर या रस्त्याने पण जात येत नाही, कारण हा रस्ता पूर्ण तुटून पडलेला आहे. पायऱ्या फक्त थोड्याशाच आहेत. चला तर आपण खाली जाऊया. बघा एवढ्या थोड्या पायऱ्या आहेत. या खाली हनुमानाची मूर्ती पण केलेली आहे, दगडावर कोरलेली आहे. आपण जाऊन बघूयात ती मूर्ती, ती समोर दिसते. आणि साईडला तसे 2 मोठे असे गुहा आहेत. गुहेमध्ये 30 ते 40 जण एकसाथ राहू शकतात, एवढ्या मोठ्या गुहा आहेत त्या.
हनुमानाची मूर्ती बघा कशी दगडावर सजलेली आहे. आणि तिथेच 2 गुफा आहेत त्या बघू शकता तुम्ही आतमध्ये. आणि हा रस्ता पूर्ण कटून गेलेला आहे म्हणून तिथे कोण जास्त जण येत जात नाही. जय बली की जय, बली की जय. अरे उभा राहतो. अरे म्हणजे तेच मला बोलायला जमत नाही. ते समोर जे वरती दिसतंय हा. ती नॉर्मल तटबंदी आहे. ठीक आहे. आणि इकडे जी खाली सपाट जागा दिसते ना तिथे मावळे असे लाईनीत एक एक ठिकाणी उभे राहायचे. आणि जे ते असे वरती बांधलेत ना त्याच्यामध्ये जागा असेल बघ, ते जिथे ती जागा आहे ना तिथून एकतर बाण मारला जायचा किंवा दगड फेकून मारला जायचा किंवा मग उकळतं तेल किंवा पाणी टाकलं जायचं खाली वरती येतात दगडी पण टाकत असते. समोरचे लोक पूर्ण फुटू शकते का? हे बघून याचं वाडा वगैरे असेल सांगू शकत नाही पण नेमकं काय पण आतमध्ये जाऊन बघूया काय आहे. विसापूर गडावर पाण्याचे टाके तर भरपूरच आहेत. जागेवर पाण्याचे टाके बघायला भेटतील. आणि पण इथं भिंतीवर मूर्ती कोरलेली आहे. पूर्ण असं गोल जिल्हा फिरून आम्ही परत त्या जागेवर आलो करायला. आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला खाली.
मित्रांनो, आम्ही आता उतरलो गडाच्या खाली, विसापूर गडाच्या खाली उतरलो आम्ही. आमची ट्रेकिंग समाप्त झाली आणि लोहगडसाठी आम्ही आता उद्या ट्रेक करणार आहे. आता लोहगडच्या खालीच राहणार आहेत. आजचा ब्लॉग इथंच संपवतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली जर असेल तर